हॅलो ऑल, तुम्हाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सॉरी हा व्हिडिओ मी खूप लेट पोस्ट करते बिकॉज मेनी थिंग्स हॅपन लास्ट 2-3 वीक्स. तर ह्यावर्षी जसं की दिवाळी सगळ्यांसाठीच खूप स्पेशल असते. यावर्षी आमच्यासाठी दिवाळी स्पेशल होती कारण की आम्ही नुकतंच स्वतःचं घर खरेदी केलं आणि ही आमची पहिली दिवाळी होती नवीन घरात. पण समहाऊ काही कारणास्तव जास्त काही करता नाही आलं. फराळाचं बनवायला तर अजिबात वेळ नाही मिळाला. पण आम्ही मोस्टली फोकस केला की डेकोरेशन आणि पूजा नीट व्यवस्थित झाली पाहिजे. आणि छोटं मोठं का असेना आम्ही छान व्यवस्थित क्लिनिंग आणि डेकोरेशन करून वसुबारस, त्याच्यानंतर धनत्रयोदशी सेलिब्रेट केली आणि थोडंसं घर अशी सजावट करून जे आम्ही इंडियातून सगळं डेकोरेशनचं मोस्टली मी घेऊन येते आणि आम्ही छान असं घर सजवलं होतं. आणि लक्ष्मीपूजन पण आम्ही घरगुती पद्धतीने जसं आपले इंडियामध्ये करतात, कळस वगैरे मांडून पुरणपोळी वगैरे बनवायला तर टाईम नाही मिळाला, पण साधं सोपं जेवण आणि फराळाचं तर मी यावेळेस बाहेरूनच आणलेलं होतं. आणि आम्ही छान घरगुती पद्धतीने अशी पूजा वगैरे करून यावर्षीची दिवाळी सेलिब्रेट केली. पण हां, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात की आम्ही ग्रुपमध्ये आणि कम्युनिटीमध्ये दिवाळी पार्टी कशा सेलिब्रेट करतो हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि पूजा झाल्यानंतर आम्ही थोडा फायरवर्क्स पण एन्जॉय केला, जो मी आत्तापर्यंत US ला मूव्ह झाल्यानंतर कधीही केलं नव्हतं. हे आमचं फर्स्ट टाईम होतं दिवाळी झाल्यानंतर इंडियासारखं सेलिब्रेट करणं. मोस्टली फायरवर्क्स करणं हे एवढं अलाव नसतं, परमिशन घ्यावी लागते. पण तुमच्या पोर्चमध्ये छोटे मोठे जे स्पार्कलिंग आम्हाला इंडियन स्टोअरमध्ये मिळाले होते ते आम्ही सेलिब्रेट केलं. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही भाऊबीज वगैरे सेलिब्रेट केली आणि अशा पद्धतीने आम्ही दिवाळी आमचं सेलिब्रेशन झालं. पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.